हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज 19 मार्च 2022 म्हणजे नुकताच 10वीचा स्टेट बोर्डचा इंग्रजी हा पेपर संपलेला आहे. पेपर अगदी छान आलेला होता. पहा तुमचे मार्क्स किती तुम्हाला येत असेल टॅली करून घ्यावे आहे ना. मी तुम्हाला जवळपास संपूर्ण प्रश्नाचे उत्तरं सांगतो आहे. चला बघा, तर पहिला जो प्रश्न होता डू ॲज डिरेक्टेड लँग्वेज स्टडीमधला, अगदी सोपा आलेला होता. जे वर्ड्स आपल्याला फिलअप करायचे होते. पहिला वर्ड होता यंग. काय करायचं होतं आपल्याला? YOUNG, तुम्हाला यू प्रोव्हाइड करायचा होता. सेकंड वर्ड होता वर्ल्ड, WORLD. ठीक आहे, तुम्हाला एल प्रोव्हाइड करायचा होता. त्यानंतर बघा रॉयल, ROYAL, तुम्हाला ओ प्रोव्हाइड करायचा होता. त्यानंतर होता हॉर्स, मीन्स HORSE, हॉर्स. ओके, चला नेक्स्ट. पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. व्यवस्थित तुम्ही केलेले असेलच, राईट. तरी आपण पाहून घेऊ. फर्स्ट वर्ड आहे एपिक, सेकंड आहे किड्स, थर्ड आहे मिस्चिफ आणि फोर्थ वन आहे पॅरेंट. नेक्स्ट आहे दुसरी सिरीज होती. पहिला आहे टेम, 1 नंबर देतो मी इथं. दुसरा आहे टेक्निक, तिसरा आहे टाईम आणि चौथा होता टफ, राईट. चला त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस है ना. खालील सेंटेन्सेसला आपल्याला पंक्च्युएट करायचं होतं. बघा, शी सेड, तर तुम्हाला एस कॅपिटल काढायचा होता. शी सेड, सेडनंतर तुम्हाला कॉमा द्यायचा होता. त्यानंतर समोरचं वाक्य डबल कोटमध्ये करायचं होतं, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घ्यायचं होतं. आणि आय तुम्हाला कॅपिटल लिहायचा होता. जसं बघा SHE सेड कॉमा, ओके. नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचा होता आय कॅपिटल. आय ॲम डुईंग माय बीट, आणि डबल कोट कंप्लीट करायचा होता आणि फुल स्टॉप द्यायचा होता. ओके, चला दुसरं सेंटेन्स बघा. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड, असं ते वाक्य होतं. बघा, तर काय करायचं आहे इथं? हे पण सोपं सेंटेन्स आहे. देनमधला टी तुम्हाला कॅपिटल करायचा आहे. ओके. देन स्टे विथ मी टू नाईट, ठीक आहे. आणि या पूर्ण सेंटेन्सला डबल कोटेशनमध्ये घ्यायचं आहे. इथं कॉमा करायचा आहे. शी सेड, असं ते आन्सर होतं, राईट. ओके. त्यानंतर आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग लेटर्स इन द वर्ड. आणि आपल्याला 4 शब्द तयार करायचे होते. तुम्ही जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं असेलच. बघा, आपल्याला वर्ड देखील मोठा दिलेला आहे, ग्रँड डॉटर. आणि सरळ सरळ 2 शब्द आपल्याला सापडते. ज्यातला पहिला सापडतो ग्रँड, दुसरा सापडतो डॉटर, राईट. आणि आणखी 2, 3, 4, 10 तुम्ही तयार, म्हणजे आपल्याला फक्त 4च तयार करायचे आहे. बाकी तुम्ही केलेले असेलच, राईट. ओके, नेक्स्ट एक्सरसाइजकडे आपण वळूया. बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला राईट रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल, है ना. आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे हॅप्पी लाईफ. म्हणजे तुम्हाला नाऊन दिलं, तुम्हाला ॲडजेक्टिव्ह तुम्हाला लिहायचं आहे. हॅप्पी लाईफ, राईट. इंटरेस्टिंग लाईफ, बोरिंग लाईफ, ऑप्टिमिस्टिक लाईफ, पेसिमिस्टिक लाईफ, आणि इम्पॉर्टंट लाईफ, अशासारखं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह प्रोव्हाइड करायचे होते. त्यानंतर बघा, इथे दिलेली आहे वर्ड चेन आलेली आहे आपल्याला. कशाची? चेन ऑफ व्हर्ब चेन आलेली आहे. म्हणजे व्हर्ब आपल्याला लिहायचा आहे. पहिला शब्द होता इथं
पहिलं इट, राईट. इटपासून शब्द टीपासून आपल्याला तुम्हाला एक व्हर्ब सांगायचा होता, तुम्ही टेक लिहू शकले असता. हां, ईपासून लिहायचा होता ई ए टी इट, पुन्हा टीपासून आलेला आहे. टीपासून तुम्हाला टेल लिहिता आला असता, बरोबर आहे. तुम्हाला टेल लिहिता आला असता. आणि एलपासून तुम्हाला पाहिजे आहे तर एलपासून तुम्हाला लूक लिहिता आला असता, है ना. LOOK लूक. अशासारखी तुम्हाला व्हर्बची सिरीज पूर्ण करायची होती. बघा आता नेक्स्ट डू ॲज डिरेक्टेडमध्ये लिहिलेलं आपल्याला दिलेलं आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू रन अवे. रन अवे, पळून जाणे, हे फ्रेज आपल्याला सेंटेन्समध्ये लिहायची आहे. सेंटेन्स असं पण आपण लिहू शकतो की वन शूड नॉट रन अवे फ्रॉम वन्स रिस्पॉन्सिबिलिटीज, राईट. वन शूड नॉट रन अवे फ्रॉम हिज ऑर हर रिस्पॉन्सिबिलिटीज, असं पण तुम्हाला लिहिता आलं असतं. तुम्ही ते लिहिलं असेलच. नेक्स्ट, ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली, राईट. मिनिंगफुली एक सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे जे क्लॉज होईल. आय सॉ अ बॉय, आणि आपल्याला करायचं होतं हूने सेंटेन्स. आय सॉ अ बॉय हू वॉज व्हेरी हॅपी. आय सॉ अ बॉय हू गॉट फर्स्ट नंबर इन द क्लास. अशासारखं सेंटेन्स तुम्हाला म्हणजे क्लॉज मिनिंगफुली करायचा होता. त्यानंतर बघा मित्रांनो, ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स, है ना. प्रेफिक्स किंवा सफिक्स दोनपैकी आपल्याला काही चालते. पे, तुम्हाला पेमेंट पण लिहिता येते, पेएबल पण लिहिता येते, है ना. पेमेंट करा, पेएबल करा, चालेल. हॅपी, हॅपीनेस हा रेग्युलरच वर्ड आहे, हॅपीनेस. ओके. त्यानंतर बघा, तुम्ही अनहॅपी जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. ॲड सफिक्स प्रेफिक्स दोन्ही विचारलेलं आहे आपल्याला. ऑर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, किंवा तोच शब्द आपल्याला सेंटेन्समध्ये लिहायचा आहे दोनपैकी एक, है ना. हॅपी, माय फादर इज व्हेरी हॅपी दॅट ही इज डुईंग हिज जॉब वेल. ओके. किंवा पे आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज एक्सपेक्ट गुड पे इन हिज सॅलरी, और ही ऑलवेज एक्सपेक्ट गुड पेमेंट इन हिज सॅलरी. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला पॅसेज आलेला होता आणि त्या पॅसेजवर आपल्याला ट्रू फॉल्स विचारलेला आहे इथे. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट सेंटेन्स आहे, आफ्टर हार्टली लंच द नॅरेटर सेटल डाऊन विथ स्टोरी बुक, है ना. तर हे सेंटेन्स ट्रू आहे. फर्स्ट सेंटेन्स इज ट्रू. सेकंड सेंटेन्स आहे, द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अ मिस्टरियस स्टोरी. आता बघा, मी ॲक्च्युली ते पण करेक्ट राहिलं असतं, पण आपल्याला पॅरेग्राफमध्ये किंवा आपल्या टेक्स्टमध्ये ॲडव्हेंचरस स्टोरी आलेला आहे आणि इथं काय दिलं आहे त्यांनी, मिस्टेरियस स्टोरी, म्हणून हे सेंटेन्स इथं तुम्ही फॉल्स लिहू शकता. तिसरं सेंटेन्स आहे, द नॅरेटर इग्नोर द कमोशन ॲट फर्स्ट, है ना. सुरुवातीला नॅरेटरनं ते इग्नोरच केलं होतं, म्हणून हे सेंटेन्स पण ट्रू आहे. त्यानंतर फोर्थ वन आहे, द नॅरेटर रश टू द वरांडा टू सी वेअर हिज फॅमिली वॉज. आता बघा, फॅमिली वॉज म्हणजे नॅरेटर वरांड्यामध्ये धावत लेखकाची फॅमिली पाहायला गेला नव्हता. ओके. ते कमोशन पाहायला गेला होता, ते जे दृश्य सुरू होतं ते पाहायला, म्हणून हे सेंटेन्स फॉल्स आहे.
म्हणजे सेंटेन्स सिक्वेन्स कसा झाला तुमचा आहे, ट्रू फॉल्स, राईट. ओके. नेक्स्ट, हे PDF उलटी आलेली आहे यामध्ये, त्याच्यामुळं हे वर जावं लागणार आहे आपल्याला. बघा त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग वेव आपल्याला कंप्लीट करायचं आहे. द साऊंड दॅट ब्रोक द सायलेन्स आर, द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलेन्स आर, कुठल्या गोष्टीनं साऊंड ब्रेक झालेला आहे. तुम्हाला मित्रांनो पॅसेजमध्येच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळते. बघा मी तुम्हाला पॅसेजमध्ये दाखवतो. बघा इथे, द एलिमेंट वॉज ओकेशनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग. एक द्यायचं होतं तुम्हाला, एका बॉक्समध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं होतं इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ बर्ड्स, चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, है ना. थर्ड बॉक्समध्ये लिहायचं होतं द हार्श कॉविंग ऑफ क्रो अँड श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग. अशासारखे तुम्हाला 4 रकान्यामध्ये 4 तुम्हाला लिहिता आले असते, राईट, जे तुम्ही लिहिलेलं पण असेल. त्यानंतर काय विचारलेलं आहे पुढे, मॅच द कॉलम आहे, डिस्क्रायबिंग वर्ड तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल इकडे नाऊन दिलेलं आहे आणि इकडे डिस्क्रायबिंग वर्ड दिलेलं आहे, राईट. तर बघा थोडी पुन्हा इथे बोर्डमधून एक चुकी आपल्याला दिसते आहे, जी 12वीच्या पेपरमध्ये पण झालेली होती आणि 10वीच्या पेपरमध्ये पण दिसून राहिलेली आहे. बघा या कॉलममध्ये दिलेले हे नाउन्स नाही आहे मित्रांनो, जसं हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि या कॉलममध्ये जे आहे हे डिस्क्रायबिंग वर्ड्स नाही आहे, तर हे नाऊन आहे. जसं पिग आहे, स्टोरी आहे, लंच आहे, सिस्टर्स आहे, तर हे नाऊन नाही. ओके. आणि पहिल्या रकान्यामध्ये असलेले हे ॲडजेक्टिव्ह आहे किंवा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. असो तरी आपण आता आपल्याला मॅच द कॉलम करायचे आहे. जसं बघा ॲडव्हेंचर स्टोरी, ॲक्च्युली ॲडव्हेंचरस स्टोरी असं पाहिजे होतं, ते ॲडव्हेंचरस हा वर्ड पाहिजे होता. ही पण एक चूक झालेली आहे इथे बोर्डची. हार्टी लंच, ओके, यंगर सिस्टर्स अँड हॅपलेस पीक, अशासारखे तुम्हाला त्या जोड्या लावायच्या होत्या. पण मी जसं लावून दिल्या अशा नाही लिहायचे तुम्हाला, जसं हार्टी आणि ॲरो करून इथं लिहायचं आहे लंच. जो वर्ड असेल एंगर, ॲरो करून लिहायचं होतं सिस्टर्स, राईट. एनिवे, त्यानंतर डू ॲज डिरेक्टेड. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे इथं, I became deeply absorbed in the book and read it in simple present tense. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. अगदी सोपं होतं. हा जो बिकेम आहे त्याला फक्त तुम्हाला काय करायचं होतं मित्रांनो, बिकम, आणि तुम्हाला ES लावण्याची काहीच गरज नव्हती, ठीक आहे, बिकम. त्यानंतरचं सेंटेन्स होतं ग्रामरचं, आय चोज टू इग्नोर द कमोशन. बघा तर काय म्हणते, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह आहे ना, इन्फिनिटिव्ह आहे टू इग्नोर. तुम्हाला हे टू इग्नोर तुम्हाला एक सेपरेट लाईनमध्ये लिहायचं होतं, याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो, करेक्ट. त्यानंतर आपण पुढे पाहू. चला तर आता ह्या एक सेंटेन्स दुसरा पॅसेज आहे आपल्याला. इथे एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आलेला होता, व्हॉट टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड अँड वाय. यू माइट हॅव रिटन द आन्सर in a very better fashion of this personal response question, that I like to read the adventurous story because it gives me pleasure and it gives me a lot ideas to travel the world. अशासारखं तुम्हाला लिहिता आलं असतं आणि तुम्ही ते लिहिलेलं असेल. चला नेक्स्ट पॅरेग्राफ आपण पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचे होते. मीना स्टेड अलोन ॲज उत्तर दिलेलंच आहे पॅसेजमध्ये बघा. ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. हे उत्तर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं होतं. त्यानंतर
म्हणजे उत्तर काय आहे तुमचं पहिलं, ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. सेकंड सेंटेन्स आहे मीना हॅड द हॅबिट ऑफ. बघा मीना हॅड द हॅबिट ऑफ, इथे सरळ सरळ दिलेलं आहे. द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तुम्हाला काय लिहायचं होतं, द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एव्हरीथिंग अँड एनिथिंग. राईट. थर्ड सेंटेन्समध्ये काय आहे, द नॅरेटर वॉज कॉट इन द रेन ॲट बॉम्बे फ्लोरा फाउंटेन. याचं उत्तर कुठे आहे तुम्हाला, हे इथं, कॉट इन द रेन ॲट बॉम्बे फ्लोरा फाउंटेन. बघा असं तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करायचं होतं. त्यानंतर आहे सीइंग मीना द नॅरेटर्स फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन अवे. बघा वॉज टू रन अवे, इतकंच उत्तर प्रोव्हाइड करायचं होतं तुम्हाला, वॉज टू रन अवे. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया. डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. ओके, तुम्ही मीनाज कॅरेक्टर डिस्क्राईब केलेलं असेल आणि हा बी नंबरचा क्वेश्चन म्हणजे कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. तुम्ही लिहिलं असेल की मीना वॉज अ व्हेरी पेसिमिस्टिक पर्सन. शी हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग अँड दॅट्स वाय नॅचरली शी वॉज अ अनप्लिझंट कंपनी टू एनीबडी एल्स. है ना, तिचा जॉब वगैरे कुठं करत होती हे तुम्हाला लिहिता आलं असेल. राईट. त्यानंतर बघा मित्रांनो, फाइंड सिमिलर वर्ड. आता त्यांनी इथे पण आपल्याला पूर्ण सूचना आलेली नाही आहे. फाइंड सिमिलर वर्ड फ्रॉम द पॅसेज असं लिहायला हवं होतं, है ना. विद्यार्थी अशामुळे थोडे कन्फ्यूज होतात. बघा प्लीझंट, सरळ सरळ तुम्हाला याचं हॅपी शब्द लिहिता येते. प्लीझंट मीन्स हॅपी. राईट, हॅपी. त्यानंतर आहे हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉलसाठी पॅसेजमध्ये शब्द फक्त पोरिंग आलेला आहे, POUR, पोरिंग. पण पोरिंग म्हणजे हेवी रेनफॉल नाही होत. तर हेवी रेनफॉलला एक शब्द आहे टॉरनिकल. टॉरनिकल म्हणजे होते हेवी रेनफॉल. ओके. त्यानंतर वेल नोनसाठी तुम्ही फेमस शब्द लिहू शकता, है ना. फेमस FAMOUS. किंवा सिलेब्रेटेड शब्द लिहू शकता. त्यानंतर आहे नोटीससाठी शब्द आपल्याला पॅसेजमध्ये आलेला आहे स्पॉट, SPO. आता इथं ED लावलेला आहे म्हणून आपण स्पॉटेड पण करा, स्पॉटेड, है ना. स्पॉटेड म्हणजे सी, पाहणे. आय स्पॉटेड मीना मीन्स आय नोटीस मीना. ठीक आहे. त्यानंतर डू ॲज डिरेक्टेड, B4 बघा काय आलेलं आहे, शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी. राईट. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग करायचा होता. आपल्याला वाक्य निगेटिव्ह दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह टॅग शोधायचा आहे, वॉज शी. राईट, वॉज शी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा सेंटेन्स आहे आय स्पॉटेड मीना आणि तुम्हाला काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीनानं आपल्याला सुरुवात करायचं आहे. म्हणजे हा व्हॉईसचं सेंटेन्स आला आहे मित्रांनो आणि हे आहे सिम्पल पास्ट टेन्स ॲक्टिव्ह व्हॉईस आणि आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. अगदी सोपं होतं. मीना वॉज स्पॉटेड बाय मी. आय रिपीट, मीना वॉज स्पॉटेड बाय मी, असं ते आन्सर तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, इन युअर ओपिनियन हाऊ शूड अ फ्रेंड बी. तुमच्या मतानुसार मित्र कसा असायला पाहिजे, याचा आन्सर पण तुम्ही लिहिलेलं असेल. दॅट इन माय ओपिनियन अ फ्रेंड शूड बी लाईक अ सन हू ऑलवेज शोज राईट पाथ अँड हू ऑलवेज मेक अस हॅपी. अ फ्रेंड शूड बी ट्रूथफुल, ऑनेस्ट, ओके, हू टेल्स अस टाईम टू टाईम सजेशन लाईक दॅट. आणि हे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स असल्यामुळे तुमच्या मताने तुम्ही ते लिहिलेलं असेल. 4, 5, 6 ओळीमध्ये त्याचं आन्सर अपेक्षित असतं. त्यानंतर बघा आपल्याला एक कविता आलेली होती. राईट. आणि आपण थेट आन्सर पाहणार आहोत.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिलं सेंटेन्स आहे द पोएट सजेस्ट टू लिसन टू. काय ऐकण्यासाठी सांगितलं आहे आपल्याला? द साऊंड ऑफ ॲनिमल की साऊंड ऑफ लाईफ? द साऊंड ऑफ लाईफ है ना. द साऊंड ऑफ लाईफ हे आन्सर करेक्ट होतं. त्यानंतर बघा द पोएट सजेस्ट टू स्पीक टू. कोणासोबत बोलायला सांगते आपल्याला कवी? विथ अनफॅमिलियर पीपल. ओके, अनफॅमिलियर, नॉट पॅरेंट. पॅरेंट्ससोबत तर आपण रोजच बोलतो. त्यानंतर आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आणि इथे वेब कम्प्लीट करायचा होता आणि सूचना आलेली आहे आपल्याला बघा. द पोएट ॲडवायसेस नॉट टू, है ना, सरळ सरळ दिलं आहे नॉट टू. हे पहा, नॉट टू किल युअर सेल्फ इस्टीम. इथं काय पाहिजे होतं तुम्हाला? नॉट टू किल युअर सेल्फ इस्टीम. युअर सेल्फ इस्टीम. इस्टीम मीन्स रिस्पेक्ट. ओके, हे आन्सर प्रोव्हाइड करायचं होतं तुम्हाला. त्यानंतर आहे वॉक. पोएट ॲडवायजेस नॉट टू वॉक. नॉट टू वॉक एव्हरी डे ऑन द सेम पाथ. नॉट टू वॉक एव्हरी डे ऑन द सेम पाथ. बघा इथेच तुम्हाला दाखवतो. नाही, आपल्याला या कवितेमध्ये आहे त्याचे आन्सर्स. नॉट टू किल युअर सेल्फ इस्टीम. आणि दुसऱ्याचं उत्तर आहे नॉट टू वॉक एव्हरी डे ऑन द सेम पाथ. असे तुम्हाला ते लिहायचे होते, राईट. त्यानंतर बघा फाइंड नाउन ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग काय वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्सपासून तुम्हाला नाउन तयार करायचं आहे. डिफरंट शब्द आलेला आहे, हे डिस्क्रायबिंगवर आहे. तर डिफरंट कलर्स, COLOURS, डिफरंट कलर्स. ओके. आणि दुसरा आहे सेम. तर आपल्याला पोएममध्ये आलेला आहे सेम पाथ्स, है ना. इथं कलर्स पाहिजे होतं, इथं पाथ्स पाहिजे होतं. ओके. त्यानंतर आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. द वर्ल्ड इज माइन नावाची कविता तुम्हाला आलेली आहे, है ना. ॲप्रिसिएशन तुम्ही लिहिलं असेल, तुम्हाला टायटल पण सुचवायचं होतं. द वर्ल्ड इज माइन आणि कवीचं नाव आहे जॉय लवलेट क्रॅफोर्ड, राईट. रायमिंग स्कीम बघा. आता रे मित्रांनो, रायमिंग स्कीम बघा. आता पूर्णची पूर्ण कविता आलेली आहे तुम्हाला. त्यामुळं तुम्ही काही रायमिंग म्हणजे एखाद्या किंवा दुसऱ्या पॅसेज स्टांजाची रायमिंग स्कीम लिहिली असेल तरी चालेल, राईट. हे बघा. तर रायमिंग स्कीम तुम्हाला पहा इथे. हेअर ए, फेअर ए, इझल बी, स्माइल सी, राईट. वाईन डी, माइन डी. अशी एका स्टांजाची जरी लिहिली असती तरी तुम्हाला ते चाललं असतं. ओके. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहिता बघा. फिगर ऑफ स्पीच आय एनविड हर, शी सीम्ड, राईट. हे बघा, शी सीम्ड म्हणजे हे ॲलिटरेशन होते. इथं सॉ सिल्क आहे, ॲलिटरेशन होते, है ना. तुम्ही ॲलिटरेशन तुम्हाला लिहिता आली असती. त्यानंतर चला पुढच्या एक्सरसाइज बघूया. एक मिनिट. त्यानंतर फाइंड आउट फिगर ऑफ स्पीच एनी वन होती. तुम्ही 2 लिहिल्या असेल तर अधिकच चांगलं.
थीम किंवा सेंट्रल आयडिया पण तुम्हाला लिहिता आली असती की जसं फॉर एक्झाम्पल वी ह्युमन बीइंग ऑलवेज पाईन फॉर दोज थिंग विच वी डोंट हॅव अँड वी don't know the importance of the things which we have. This is a very central idea of this poem, The World is Mine. अशी किंवा अशासारखं देखील तुम्ही आन्सर लिहिलं असेल तरी चालेल. ठीक आहे. चला त्यानंतर आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचे आन्सर्स बघायचे आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे. एक मिनिट. बघा मित्रांनो काय करायचं आहे. फिल इन द ब्लँक है ना. आपल्याला फिल इन द ब्लँक करायचे आहे. पर्सेंटेज ऑफ, एक मिनिट मला पेपर वाचू द्या खदर. पर्सेंटेज ऑफ डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल है ना. बघा 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. त्यानंतर सेकंड आहे आय कॉन्टॅक्ट इज अनादर टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे आन्सर तुम्हाला दुसऱ्या सेंटेन्समध्ये हवं आहे. म्हणजेच आय कॉन्टॅक्ट इज अनादर टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. थर्ड सेंटेन्स बघा. फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज अ साइन ऑफ द पर्सन फीलिंग डिस्ट्रेस्ड और अनकम्फर्टेबल. ओके. पॅसेजमध्येच त्याचा आन्सर सरळ दिलेला आहे. कुठला आन्सर आहे थर्ड सेंटेन्सचं. फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज द साइन ऑफ पर्सन फिलिंग डिस्ट्रेस और अनकम्फर्टेबल. ओके. अँड फोर्थ वन कॅन रेडिली डिटेक्ट. काय आपण डिटेक्ट किंवा सर्च करू शकतो. हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. राईट. हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. हे बघा इथेच आन्सर दिलेलं होतं पॅसेजमध्ये सरळ. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊ. A2मध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ फेशियल एक्सप्रेशन 1, जेस्चर 2, आय कॉन्टॅक्ट 3 आणि म्हणजे फेशियल एक्सप्रेशन 1, जेस्चर 2, आय कॉन्टॅक्ट 3, बॉडी मूवमेंट 4, पोश्चर अँड व्हॉइस 5. अशासारखे तुम्हाला 4 कुठलेही यामध्ये लिहायचे होते. ठीक आहे. त्यानंतर बघा फाइंड द अँटोनिम्स ऑफ. फाइंड द अँटोनिम्स ऑफ. चला तर त्यानंतर काय आलेलं आहे मित्रांनो आपल्याला. फाइंड द अँटोनिम्स ऑफ. आता हे पण आपल्याला सफिशियंट इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे की फ्रॉम द पॅसेज आपल्याला पॅसेजमधून घ्यायचे आहे की विद्यार्थ्यांच्या मतानुसार लिहायची आहे. ती सूचना इथे अपुरी आहे. ओके. व्हर्बल, नॉन व्हर्बल सरळ आहे. एंटरटेनिंग, बोरिंग, BORING. ओके. त्यानंतर आहे सेंडर, रिसिव्हर, RECEIVER. ओके. रिसिव्हर. आणि त्यानंतर आहे कम्फर्टेबल, अनकम्फर्टेबल. राईट. कम्फर्टेबल फक्त तुम्हाला असं एक प्रेफिक्स लावायचं आहे. ओके. त्यानंतर पहा. त्यानंतर काय आहे आपल्याला. टू डायरेक्टेडमध्ये दिलेला आहे. द आईज कन्व्हे अ रेंज ऑफ इमोशन. बघा मित्रांनो तुम्हाला WS क्वेश्चन तयार करायचा होता आणि अंडरलाईन असलेलं हे आपल्याला उत्तर पाहिजे. तर तुमचं करेक्ट आन्सर होतं इथे व्हॉट डू द
आय सॉरी व्हॉट डू द आईज कन्व्हे आणि नंतर क्वेश्चन मार्क पाहिजे होता. पुन्हा रिपीट करतो मी. व्हॉट डू द आईज कन्व्हे क्वेश्चन मार्क असं ते आन्सर हवं होतं. त्यानंतर काय आहे, फिजिशियन कॅन टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस आणि आपल्याला रीराईट युझिंग एबल टू करायचं आहे ना. अगदी सोपं दिलेलं आहे. बघा काय करायचं होतं, फिजिशियन्स कॅन आहे इथं, कॅनला रिमूव्ह करायचं आहे. फिजिशियन्स आर राईट आर एबल टू टेल अबाउट पेशंट्स वेलनेस है ना, असं ते आन्सर होतं. पुन्हा सांगतो मी एकदा, फिजिशियन्स आर एबल टू टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस इज द करेक्ट आन्सर राईट. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन डेली लाईफ आणि तुम्ही लिहिला असेल, आपल्याला कॉमेंट करायची आहे. आय थिंक तुम्ही तो लिहिला असेलच. त्यानंतर आहे समरी रायटिंग. त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवर आपल्याला समरी रायटिंग करायची होती मित्रांनो. आणि काय, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी आणि आपल्याला टायटल पण सजेस्ट करायचं होतं. आणि तुमचं टायटल राहिलं असतं कम्युनिकेशन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल असं पण लिहिता आलं असतं. आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते टायटल लिहिता येते. आणि समरी तुम्ही लिहिली असेल. आपण शॉर्ट प्रश्नांचे आन्सर्स पाहतो आहे. त्यानंतर आहे लेटर रायटिंग आहे. हे पण तुम्ही सॉल्व केलं असेल. एक मिनिट. त्यानंतर बघा डायलॉग रायटिंग. एक मिनिट, कुठे गेला डायलॉग. बघा हे कुठले डायलॉग पहिल्यांदा आहे, कुठले नंतर आहे, पटापट तुम्ही पाहून घ्या. हा पहिला डायलॉग होता तुमचा. बघा, व्हॉट इज द डिपार्चर टाईम ऑफ द विदर्भ एक्सप्रेस. हे एक नंबरवर होतं आन्सर. सिक्वेन्स मांडायचा होता तुम्हाला. जम्बल्ड ऑर्डरमध्ये दिलेले आहे, तुम्हाला सिक्वेन्समध्ये मांडायचे आहे एक. त्यानंतर नंबर 2 याला द्यायचा होता, डिपार्चर टाईम इज 8:30 PM. त्यानंतर 3 नंबरचं सेंटेन्स हे होतं, व्हेन विल इट रीच नागपूर. आणि 4 नंबरचं होतं, इट विल रीच नागपूर ॲट 7:15 AM राईट. म्हणजे ऑर्डर कशी असेल सेंटेन्सची, 1 नंबर, त्यानंतर हे 2 नंबर, त्यानंतर हे 3 नंबर आणि हे 4 नंबर, अशी ती ऑर्डर होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर कम्प्लीट द डायलॉग करायचे होते, तुम्ही केले असेल है ना. सेंटेन्स काय आहे, हाऊ मच इज SSC एक्झाम फी. माणूस विचारते आहे, क्लर्क उत्तर देते काय, द SSC एक्झाम फी इज 550 रुपीज असं तुम्हाला लिहिता आलं असतं. त्यानंतर माणस म्हणते, व्हेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म है ना. क्लर्क म्हणते, द लास्ट डेट ऑफ द सबमिशन ऑफ एक्झाम फॉर्म इज 15 Feb 2022. तुम्हाला काही पण टाकता येत होती तारीख राईट. त्यानंतर स्पीच ड्राफ्टिंग अ स्पीचचा क्वेश्चन होता है ना. व्हर्बल टू नॉन व्हर्बल कम्युनिकेशन होतं. हे बघा, एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काय आलं तुम्हाला, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर अ चार्ट, डूज अँड डोंट्स तुम्हाला लिहायचं होतं. सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट आणि टायटल पण तुम्हाला प्रोव्हाइड करायचं होतं. तर यामध्ये 10 सेंटेन्सेस आलेले आहे. ठीक आहे. आणि जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ते डूजमध्ये लिहायचं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, वी मस्ट प्लॅन्ट मोर ट्री, हे सेंटेन्स लिहायचं होतं प्लॅन्ट मोर ट्रीज, हे डूजमध्ये घ्यायचं होतं. आता इथं आहे वी शुड नॉट कट ट्रीज आहे, तर डोंट्समध्ये करायचं होतं तुम्हाला मित्रांनो, की डोंट कट ट्रीज राईट. अशासारखे तुम्हाला हे सेंटेन्सेस लिहायचे होते. त्यानंतर बघा, एक्सपांड द थीम आलेली आहे तुम्हाला.
त्यानंतर स्टोरी आलेली होती. चला आपण त्यानंतर हे ट्रान्सलेशनचे सेंटेन्स वर्ड आणि सेंटेन्सेस तुम्हाला सांगतो आहे. फर्स्ट स्लोली म्हणजे हळूवारपणे, गार्डन बगीचा, रिमेंबर आठवणे, सायंटिस्ट वैज्ञानिक, पिकनिक सहल, फेवराईट आवडता. ओके. त्यानंतर बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी टू लिहायचे होते तुम्हाला. आणि सेंटेन्स बघा काय आहे, ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. नेहमी दुसऱ्यांसोबत आदरयुक्त बोलावे. राईट. नेहमी दुसऱ्यासोबत आदरयुक्त बोलावे असं तुम्ही मराठीत करू शकले असाल. त्यानंतर सेंटेन्स आहे टेक ॲडवायजेस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम. है ना. म्हणजे वेळोवेळी तुमच्या आईवडिलांकडून सल्ले घ्या. वेळोवेळी तुमच्या आईवडिलांकडून सल्ले घ्या असं सेकंड होतं. गिव रिस्पेक्ट टू एल्डर्स म्हणजे मोठ्यांचा मान राखावा किंवा मोठ्यांना मान द्यावा. त्यानंतर आहे पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. याचं मराठीत असं होतं किंवा असे सारखं तुम्ही करू शकले असतात. आईवडील आणि आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे स्तंभ आहेत. पिलर्स म्हणजे स्तंभ, म्हणजे आईवडील आणि आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे स्तंभ आहेत अशासारखं ते आन्सर तुम्हाला लिहिता आलं असतं. आणि त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन काय आहे तर ट्रान्सलेट द इडियम्स आणि फ्रेजेस करायचे आहेत तुम्हाला मराठीमध्ये. इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियममध्ये वेअर देर इज अ विल देर इज अ वे म्हणजे इच्छा असेल तिथं मार्ग असतोच किंवा इच्छा तिथे मार्ग असं पण तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर आहे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ म्हणजे याचं अप्रोप्रिएट मराठीमध्ये सेंटेन्स येतं अंथरून पाऊण पाय पसरावे. राईट. तर अशासारखा एकंदरीत सोपा पेपर तुम्हाला आलेला होता. ठीक आहे मित्रांनो. चला तुम्हाला जर काही समस्या असेल आणखी काही पटलेलं नसेल यापैकी एखादं वाक्य वगैरे तर तुम्ही मेसेज करून मला सांगू शकता. ओके. थँक्यू.